श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सूत ऐकता त्यांचे चरित्र। महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे। त्याच गावी तयाचे माताबंधू राहती। मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरोणी मनी नमस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले तो नवल एक वर्तिले ऐका चित्त देऊनी। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलाविणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणी काय करावे हे नुकसान भरवयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी। उभयंतासी ते मानले तात्काळ तयापरी केले तो नवल एक वर्तले ऐका सादर होऊनी अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगूया पंडिताला। मारवाडी आला आनंदे पंडित ऐकोनी वर्तमान आनंद झाला त्याला गोण हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयासी जावो आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला त्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य। ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या संगती आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीचे पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हो हरिभाऊंची वृत्ती मुख पाहतात नयन पाती न लवती तयाची। तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली सर्वंगासी आणि मंत्र दिदले पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थ त्यावेळे सर्वंगाजवळ बोलविले तिघांसी 3 श्लोक दिदले मात्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्वे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ। तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची दुसरा मंत्र गजाननला त्यावेळी स्त्रीनी दिदला। तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसारा श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम देव सर्व नमस्कार केशव प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन। मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोनी केले पावन तया ते श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांनी ते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर। स्वामी सानिध्य काही दिनस त्रिवर्ग राहिले आनंदाने श्रीबाहूंचे तन्मन स्वामीचरणी दृढ जटले। काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी। हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी। असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करून
अर्पावया स्वामीजींनी आले अक्कलकोटा ते भक्तजनाचा कैवारी पाहून या डोळेभरी माता ठेविला चरणावरी बहुतंत्री सुखावरे चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थ हादरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा दिसल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेविले म्हणती तू माझा सूत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छटी कफनी झोळी समर्थ तयासी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केला सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरीत देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे धरू नको आता लाज उद्धार माझा यशध्वज नको करू अन्य काज जन भजना लावावे जाऊन आता सत्वर लुटवी आपुला संसार लोकमोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा आज्ञा 79 आनंद झाला मानसी सत्वर झाले मुंबईसी साधुवेश घेऊन सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ सद्गुरूंचा उपदेश होता तत्काळ गेली भव्यता उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले बहुत गुरुजगी असती नाना मंत्र उपदेशेती द्रव्य व्याप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्यज्ञान काही न कळे मन न चळे परपंची तयांची न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू भवसागर पहिलं तिरू उतरिले ते कैसे तैसे नेहमीची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्याते असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरील हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवुनी म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार हा नवे विचार दुःख लागले भोगावे आजवरी अभ्रुनी दिवस काढले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालीन अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्यागोनी या संसार सुखासी दुःख डोहिका पडता संसार सुख भोगोनी पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपण तुम्ही संसार सोडून जाऊनी बसल जरी वनी तरी मग सांगा कुणी मजलागी पोसावे माझे करिता पाणीग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून आपण वाहिले असे आन स्मरण करावे मानसी तुम्ही मनाला मजसवे तूही घरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासुक्त मी असे जी सत्य संसार मन विरक्त माझे न होय कदापि आता जरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महत्व पुण्य कोण ऐसे म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यासी काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होत असे विनवी ते जोडून कर अद्यापि स्वस्त करांतर आपला हा विचार सोडून द्यावे प्राणप्रिया ऐशी तयेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तेची परितारेच्या चिंतात षडीपूर होते जागत संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना आशा मनीष भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीनी त्याने तिजला जडपोनी अपनाधीन केलेसे त्या योगी सदिचार तियेची न सुचे अनुमात्र धरुणीय दुराग्रह स्वामी सुद्धा बोधितसे षड्विकार त्यागोनी रतला जो स्वामीचरणी दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दितले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कमाठी पुर्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त परिजन त्यांते
निंदित नाना दोष देवोनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरुचरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अशा तऱ्हेने अध्याय 16 पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.